नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर उद्या 22 जानेवारी म्हणजे सोमवार या शुभ दिवशी श्री प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्री रामांच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठाही केली जाणार आहे। तर उद्या प्रभू श्री रामांची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। या दिवशी आपण घरात काय काय करावे, हा दिवस आपण कसा साजरा करायचा, हे थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण या दिवशी कमीत कमी 5 दिवे लावायचे आहेत। ते कुठे लावावेत यासंबंधीही आपण माहितीही जाणून घेऊ। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहितीही व्यवस्थित कळेल। तब्बल 500 वर्षांनंतर हा दिवस आणि हा योग आलेला आहे। 500 वर्षांनंतर आपल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिस्थापना अयोध्येमध्येही केली जाणार आहे। जशी आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे हा दिवस आपण साजरा करायचा आहे। सर्वात आधी ब्रह्ममुहूर्तावर उठून उंबरठा, घराच्या बाहेर परिसर आपण स्वच्छ करावा। तसेच उंबरठ्यावर हळदीचं लेपनही करावे, सुंदर सुबक रांगोळी काढावी। तसेच मुख्य दरवाजावर आपण तोरण लावावे। सकाळी उंबरठ्यावर दोन्ही बाजूला आपल्याला 2 पणत्या तरी लावायच्या आहेत। यानंतर देवपूजा करून देवतांना फूल, दीप, धूप दाखवावा, पंचोपचारे पूजाही करावी। त्यानंतर दुपारी जेव्हा अयोध्येमध्ये राम मंदिरात प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यावेळी घरामध्ये जर आपल्याकडे श्रीरामांची मूर्ती असेल तर पूजा अर्चाही करावी, किंवा परिसरात जर आपल्या राम मंदिर असेल तर तेथे जाऊनही आपण पूजाही करू शकतो, किंवा भजन कीर्तन यासारख्या आध्यात्मिक कार्यक्रमांचे आपण आयोजन हे नक्कीच करावे। उद्याचा दिवस श्री राममय भक्तिमय आपल्याला करायचा आहे। त्याचप्रमाणे घरामध्ये गोडाधोडाचा पदार्थ बनवावा। तसेच आपल्याला अयोध्येमधून पवित्र कलशातील ज्या पिवळ्या अक्षदा आपल्या घरी प्राप्त झालेल्या आहेत, या शुभ दिनी पवित्र अक्षदांचे आपण काय करावे, तर त्या देवघरात आपण ठेवायच्या आहेत। आणि जेव्हा अयोध्येमध्ये हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा चालू होईल, आपणही आपल्या घरात श्री प्रभू रामचंद्रांची पूजा, उपासना, ध्यान, नामस्मरण हे आपण करायचे आहे। व मिळालेल्या अक्षदा आपण त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहेत। त्याचप्रमाणे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण आपल्याला पाहावयासही मिळणार आहे। तुम्ही थेट प्रक्षेपणही अयोध्येचे पाहू शकता। त्याचप्रमाणे आपण आपल्या घरी सुद्धा पूजा अर्चा ही करावी। दिवसभर नामजप, भजन कीर्तन असे कार्यक्रमही आपण आयोजित करू शकतो। त्याचप्रमाणे उद्या आपल्याला श्रीराम ज्योत सुद्धा लावायची आहे किंवा प्रज्वलित करायची आहे। थोडक्यात सांगायचे झाले तर चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्यावा व त्यावर श्रीरामांचा फोटो आपण ठेवायचा आहे। त्याखाली थोड्या अक्षदा ठेवून मग तो आपण फोटो ठेवायचा आहे। अष्टगंध, कुंकू आपण अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे गोडाधोडाचा नैवेद्यही आपण दाखवायचा आहे। दीपधूप दाखवावा। आपण जेही काही दिवे लावणार असू ते दाराच्या बाहेर आपण लावायचे आहेत। शक्यतोवर मातीच्या पणत्याच आपण लावाव्यात। त्याचप्रमाणे श्रीराम ज्योत लावण्यासाठी मोठा दिवा आपण घ्यावा। तो कोणत्याही धातूचा घेतला तरी चालेल। त्यात आपण दुहेरी वात लावावी। तो तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा जेही उपलब्ध असेल ते त्याचा तुम्ही दिवा लावावा। दिवा जिथे आपण फोटो मांडला आहे तिथे तुम्ही ठेवायचा आहे। शक्यतोवर दिवसभर तेवत राहील अशा रीतीने तो आपण प्रज्वलित करावा। दिव्याला अक्षदांचा आसन द्यावे, हळदी कुंकू लावावा। हा दिवा थोडा आपण मोठाच घ्यायचा आहे, म्हणजे तो दुसऱ्या दिवसापर्यंत प्रज्वलित राहील, त्याची काळजी आपण घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या देवघरातही आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। तसेच सायंकाळी 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। तर हे 5 दिवे आपण मातीचे घ्यावेत। त्यातला सर्वात पहिला दिवा हा किचनमध्ये ठेवावा। तसेच दुसरा दिवा तुळशीजवळ ठेवावा। त्यानंतर 2 दिवे हे उंबरठ्याच्या दोघं बाजूला ठेवायचे आहेत आणि 5वा दिवा हा आपण अंगणात रांगोळीवर ठेवावा। या पद्धतीने कमीत कमी 5 तरी दिवे आपण 22 तारखेला हे लावायचे आहेत।
आणि जर तुम्ही जास्त दिवे तुम्हाला लावायचे असतील तर उत्तम. एक प्रकारे दिवाळीच आपल्याला साजरी करायची आहे. किचनमध्ये दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा आपण पितरांसाठी लावणार आहोत. घराच्या बाहेर पताका, ध्वज हेही तुम्ही लावू शकतात. त्याचप्रमाणे आकाशकंदील तसेच लाइटिंगने रोषणाई तुम्ही करू शकतात. हवे तेवढे प्रसन्न वातावरण आपल्याला या दिवशी हे करायचे आहे. हा दिवस आपल्याला अगदी दिवाळीसारखाच खूप छान पद्धतीने साजरा हा करायचा आहे. हा दिवस प्रभू श्री रामचंद्रांच्या स्थापनेचा दिवस आहे. जशी दिवाळी आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो त्याप्रमाणे आपल्याला हा दिवसही साजरी करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या सोयीनुसार आपण अयोध्येलाही प्रभू श्री रामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी नक्कीच जावे. सहकुटुंब त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण अयोध्येमध्ये नक्कीच जायचे आहे. अशा प्रकारे उद्याचा दिवस म्हणजे 22 जानेवारी 2024 हा दिवस आपल्याला संपूर्ण श्री प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी, त्याचप्रमाणे संपूर्ण वातावरण हे आपल्याला श्रीराममय करायचे आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.